गणपतीच्या दिवशी सगळ्यांचं लक्ष तुमच्या साडीवरच जाईल. या साड्या पाहिल्यात का? गणपती उत्सवासाठी नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर हे कलेक्शन एकदा नक्की पहा. कारण सध्या पारंपरिक लूकसोबत आकर्षक आणि उठावदार डिझाईन्सची मागणी खूप वाढली आहे. गणपतीच्या पूजेला, आरतीला किंवा घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाताना नेसायला या प्रकारच्या साड्या अगदी सुंदर दिसतात. विशेष म्हणजे या साड्यांमध्ये रंगांची निवड खूपच आकर्षक आहे आणि त्यासोबत केलेले नक्षीदार काम साडीला एकदम रिच लूक देतं. सगळ्यात आधी ही ऑफ व्हाईट आणि गुलाबी रंगाची साडी पहा. ऑफ व्हाईट रंगावर केलेल्या नाजूक बुट्ट्या आणि गुलाबी रंगाची रुंद बॉर्डर खूपच सुंदर दिसत आहे. बॉर्डरवरची झरीची नक्षी आणि त्यासोबतचा सुंदर पदर साडीला अगदी पारंपरिक आणि उठावदार लूक देतो. हलका आणि एलिगंट रंग आवडणाऱ्या महिलांसाठी हा पर्याय खूप सुंदर आहे. रॉयल निळा रंग पहा. निळ्या रंगावर सोनेरी नक्षी आणि त्याला मॅच होणारी झरीची बॉर्डर साडीला एकदम राजशाही लूक देते. गणपतीच्या दिवशी थोडा उठावदार आणि लक्ष वेधून घेणारा लूक करायचा असेल तर हा रंग नक्कीच सुंदर दिसेल. यानंतर लाल आणि हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन पहा. लाल रंगावरची सोनेरी बुट्टी आणि हिरव्या रंगाची नक्षीदार बॉर्डर यामुळे या साडीला अगदी पारंपरिक लूक मिळाला आहे. विशेषतः सणासुदीला असे रंग खूप खुलून दिसतात. यासोबत पारंपरिक दागिने, नथ किंवा सुंदर कानातले घातले तरी लूक संपूर्ण अगदी आणखी सुंदर दिसेल. आता जांभळा आणि गुलाबी रंगाची ही साडी पहा. जांभळ्या रंगावर केलेल्या सोनेरी बुट्ट्या आणि गुलाबी रंगाची बॉर्डर यामुळे साडी खूप आकर्षक दिसत आहे. थोडा वेगळा रंग हवा असेल आणि नेहमीच्या लाल हिरव्या रंगापेक्षा काहीतरी हटके निवडायचं असेल तर हा रंग नक्कीच विचारात घेता येईल. यानंतर गडद जांभळ्या रंगातील ही साडी आहे. या साडीवरची सोनेरी नक्षी आणि गुलाबी जरीची बॉर्डर खूपच उठून दिसत आहे. गडद रंगाच्या साड्या आवडणाऱ्या महिलांना हा पर्याय नक्की आवडेल. त्याप्रमाणेच गडद निळ्या रंगातील साडीही खूप सुंदर दिसत असून त्यावरचं सोनेरी बुट्ट्या आणि नक्षीदार बॉर्डरमुळे साडीला खूप आकर्षक लूक मिळाला आहे.